अहिल्यानगर येथील जुन्या न्यायालयासमोर असलेल्या पूर्णवाद नगरी पतसंस्था येथील शाखेतील ठेवीदारांचे पैसे मिळावेत याकरता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले। नगर शहरातील जुन्या न्यायालयासमोर असलेल्या पूर्णवाद नागरिक सहकारी पतसंस्थेच्या शाखेमध्ये ठेवीदारांवर आपल्या हक्काचा पैसा मिळविण्याकरता जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले। निवेदनात असं म्हटलंय की अनेक ठेवीदारांनी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ठेवी ठेवलेल्या आहेत, परंतु पतसंस्था ठेवी व्याज तसेच मुद्दल रकमेबाबत पतसंस्था दिशाभूल करून आम्हाला आमच्या हक्काचे पैसे उपलब्ध करून देत नाही। यावरून या शाखेचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्याशी वारंवार संपर्क करूनही आमच्या हक्काचे पैसे न देता संबंधित हे आम्हा ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरं देत असून आमची अडकलेली रक्कम परत करण्याऐवजी प्रत्येक वेळी ठेवींचे नूतनीकरण करण्यास भाग पडत आहे। या पतसंस्थेमध्ये बरेच ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असून बऱ्याच जणांचे हातावरचे पोट असल्यानं ठेवीदारांना आर्थिक समस्येला सामोरं जावं लागतंय। आम्ही सर्व ठेवीदार हे अत्यंत आर्थिक अडचणीमध्ये आलो आहोत। तसेच प्रत्येकाला लग्न, शिक्षण, औषधोपचार यासाठी पैशांची अत्यंत निकड आहे। ठेवीदारांना ठेवीच्या त्यांच्या हक्कांचा परतावा मिळावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक, उपनिबंधक, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले असून सदरची प्रक्रिया 13 डिसेंबर 2024 ला पार पडलेली असतानाही आज तागायत पोलिसांनी कोणतेही ठोस कारवाई केली नाही। कोतवाली पोलीस ठाणे येथे अन्यायग्रस्त ठेवीदार वेळोवेळी गेले असता कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही। त्यामुळे पालकमंत्री या नात्यानं आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी ॲडव्होकेट रवींद्र देवचक्के, दीपक डिकोंडा, सुबोध कुलकर्णी, भास्कर जावळे, तुषार तांबोळी, दिगंबर कुलकर्णी, संजय कुलकर्णी, संगीता देवचक्के, सायली कुलकर्णी, गायत्री जोशी आदी उपस्थित होते। त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे की या ठेवीदारांपैकी बहुतेक जण ज्येष्ठ नागरिक आहे आणि महिला आहे। त्यांच्यावर आज इतकी आर्थिक ओढाताण त्यांची चाललेली आहे। काहींच्या घरात लग्न सराई आहे, काहींच्या घरात लोक आजारी आहेत आणि अशा परिस्थितीत हे जे इथले मॅनेजर आहेत महेश कुलकर्णी आणि संचालक जितेंद्र कुलकर्णी हे फक्त टोलाटोलीची उत्तर देतात। 2 वर्षापासून कोणतीही रक्कम ठेवीदारांना दिलेली नाही। आमच्यावर खूप अन्याय झाला आहे। तरी आम्हाला पालकमंत्री निवेदन दिल्यामुळे थोडी आशा पल्लवी झालेली की आम्हाला न्याय मिळेल आणि आमच्या ठेवीचे पैसे आम्हाला परत मिळतील आणि त्यांच्यावर शक्यतो MP ID प्रमाणे 3 आणि 4 सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल करावा। त्यांच्या खूप मालमत्ता आहेत, त्या मालमत्ता जप्त करा, त्यांचा लिलाव करून आम्हाला जी काय रक्कम आहे ठेवीदारांची अडकलेली ती रक्कम परत मिळावी यासाठी आजचा हा प्रयत्न होता। इथून पुढे जर नाही मिळालं तर आमच्या काय महिला ठेवीदार आहेत ते उपोषणाच्या तयारीत आहेत। परत तीव्र आंदोलन याबाबत छेडलं जाईल। तरी पण माझी हीच विनंती राहील नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना, SP साहेबांना, कोतवालीचे दराडे साहेबांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं। साधारण किती ठेवी? 14 कोटीच्या ठेवी आसपास या 14 कोटीच्या ठेवी सगळ्या लोकांच्या आहेत आणि त्यात बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहे आणि महिला कर्मचारी आणि जे भिक्षुक वर्ग आहे ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचे पैसे तिथं अडकलेले आहेत की जे रोज काम धंदा करतील तेव्हा त्यांना पैसा उपलब्ध होईल। अशा परिस्थितीमध्ये यांनी खूप अन्याय केलेला आहे सगळ्या ठेवीदारांवर आणि आज 2 वर्षापासून हेलपाटे मारून मारून लोक थकलेले आहेत। आता यापुढे ते कोणतेही तीव्र पाऊल उचलतील आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाचं निराकरण करावं ही माझी विनंती राहील नामदार पाटलांना, SP साहेबांना। तरी पण हे पैसे आमचे त्वरित मिळावे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।